आपला आवाज कोकण 24 तास। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्यासाठी आर्थिक मदत मिळाली असल्याचे आज मी अभिमानाने सांगत आहे, अशी भावना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे। जे प्रेम करतात सर्वसामान्यांसाठी जो तुम्ही विकास केलेला आहे, त्या विकासातनं उतराई होण्यासाठी आम्ही जर काय करू शकत असू तर हेच आम्ही करू शकतो। कारण ज्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये जातो, ज्या तालुक्यामध्ये जातो, गावामध्ये जातो, साहेब तिथली एक तरी व्यक्ती उठून उभी राहते आणि आम्हाला सांगते की आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केलेली आहे। आणि हीच साहेब तुमची पुण्याई आहे आणि हीच पुण्याई शिवसेनेला अतिशय चांगल्या पद्धतीने लाभदायक आहे, भाजपला देखील लाभदायक आहे। म्हणून या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी जसं मी चिपळूणला सांगितलं 2/3 मेजॉरिटीनं रत्नागिरी जिल्हा परिषद ही 100% महायुतीच्या ताब्यात आलेली असेल आणि त्या ठिकाणी देखील भगवा फडकलेला असेल। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर 100% भगवा फडकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय। साहेब, अनेक लोक राजकारण करतात, पण मी असेल, योगेशजी असतील, किरण भैया असतील, आम्ही सगळे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, आम्ही तुमचं राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे। वंदनीय बाळासाहेबांनी पूर्वी कदाचित आदेश दिला होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा। मी अभिमानानं सांगतो माननीय एकनाथ शिंदे साहेब 100% समाजकारण करतात। म्हणूनच विधानसभेची निवडणूक आपल्याला सोपी झाली, आपल्याला सुलभ झाली, हे आपल्याला कोणालाही नाकारता येत नाही। सर्वसामान्यांची जाण असलेला नेता म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, जे आज मी अभिमानाने सांगत असल्याचे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले। नागरिकांना आपण नेहमीच ताकद दिलेली आहे की म्हणून आम्ही नेहमी सांगतो। आज ठाण्यामधील एक रिक्षा चालवणारी एक व्यक्ती, एक रिक्षा चालक, ते शिवसेनेचे शाखा प्रमुख होतात, ते शिवसेनेचे नगरसेवक होतात, ते शिवसेनेचे आमदार होतात, ते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री होतात, ते विरोधी पक्ष नेते होतात, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतात। परंतु मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी एक रिक्षा चालवायचो ही ह्याची जाण त्यांनी कायम ठेवली आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांची जळ ही ह्याची नेहमी आपल्याला जाणीव राहिलेली आहे। आणि म्हणून आजच्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये मी आज आपणास जाहीरपणे शब्द देतो की रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 ही पंचायत समितींवर महायुतीचाच भगवा फडकेल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना म्हणाले। आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे माननीय उदय सामंत साहेब असतील, आज पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यामधल्या सर्व शिवसैनिकांना जी ताकद दिलेली आहे त्यांना मनापासून आपल्या वतीने देखील मी आभार मानतो। आणि एक राज्यमंत्री म्हणून आपण जी मला जबाबदारी दिलेली आहे, आज ह्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादाने रत्नागिरी जिल्ह्यामधली महायुतीच्या आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही आमची जी काय मेहनत आम्ही पराकाष्ठा करू हा शब्द आपल्याला देतो। आणि पुन्हा एकदा एवढाच शब्द देतो की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सगळ्या पंचायत समिती आणि सगळ्या ज्या आपल्या जिल्हा परिषदेवरती आपला महायुतीचा भगवा झेंडा फडकेल हा आश्वासन शब्द देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।